ऐन टायमिंगला माझा गोप्रो स्विच ऑफ झाला आहे आणि मी भूषणच्या मोबाईलनं ब्लॉग करायला. हे अंकिता त्यांचा रिसॉर्ट आहे, हे त्यांचे घर आहे. आणि आत्ताच आम्ही त्यांच्या पप्पांशी पण बोलत बसलेलो. ही वालावलकर बीच रिसॉर्टची बॅक साईड आहे, तिथं बोट आहे. अरे किती छान आहे हे वाटते ते आइसलँड काय असते की ते त्याच्या पलीकडे ए इथे फोटो तो बनताय. बेंगळूरला आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे परत एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहीत असेलच मी मालवणमध्ये आहे. हा माझा मालवणमधला दुसरा पार्ट आहे आजचा ब्लॉगचा. तर काल मी इथे राहिलेलो. हा होमस्टे आहे, साईशा होमस्टे अशी यांची प्रॉपर्टी आहे. होमस्टे आहे हा प्रॉपर. रात्री काळ आम्ही तर 10-10:15 समथिंग आल्यामुळे आम्हाला जास्तीचं रूमला ऑप्शन नव्हता आणि दिवाळी संपल्यामुळं मालवण पूर्ण फुल आहे, त्यामुळे आम्हाला हे होमस्टे घ्यायला लागला. होमस्टे चांगलं आहे. रूम टूर पण तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दिलेली तुम्ही बघू शकता. आता मी येऊन पोचले तारकर्ली बीचवर आणि आताच सनराईज झालाय. सकाळी म्हणलं ना तू चहा प्यायला तुला काय प्यायला रे? तुम्ही नको नको म्हणला. तर इथं आता आम्ही चहा आणि नाश्ता चहा का घेतला नाही तिला? घेतो की घे की पैसे. तुम्ही तिकडे गेला खिशात पैशात घे. मला घेऊन घेऊन चहा घेतला नाही. चहा कुठे आहे? तुम्ही तिकडे खेळायला कशाला गेला? अरे काय आपण काय केलंय? हे काय केलंय आपण? काय केलंय अजून करायचं आपण? मग पोहे खायला गेलं आपण करायचं. हा काय काय पोहे संपले की का? हा पोहे संपले की करायचं. हा
1 hour later. तर आत्ता आम्ही आले तारकर्ली बीचवरनं आणि आता आंघोळ करून आम्ही बाहेर पडणार आहे सिंधुदुर्ग फोर्टला. आणि आमचं चेकआउटचं टायमिंग पण आहे 10 वाजता आणि आत्ता वाजल्यात 9:30. तर आम्हाला आता अर्ध्या तासात आंघोळ करून आम्ही बाहेर पडणार आहे. मग आमचा पहिला प्लॅन असं ठरला आहे की सिंधुदुर्ग फोर्टला पहिला जायचं. आणि श्रवणकला आम्ही नवीन कपडे घेतले. मी पण शर्ट घेतला आहे. शौनक बघू, शौनक ड्रेस दाखव बा. छान आहे तो ड्रेस. ओके चला. तर आता आम्ही आंघोळ करू मग लगेच बाहेर पडणार. तर आमचं आंघोळ बिंघोळ करून झाले. आम्ही रूम पण चेकआउट केले. सगळीजण रेडी झाल्यात. चल भूषण बघू. भूषणने ह्यो ड्रेस घेतलाय मग अशी आत्ता. श्रवणकने ह्यो घेतलाय. बघू ड्रेस दाखव. आणि ह्यो मी शर्ट घेतलेला. चल सौरभ चल. सौरभ आता आपण कुठं जायचं सौरभ? कुठं जायचं? घरला थेट थेट घरला नाही, ह्याला जायचं आपण. कुठं? सिंधुदुर्ग फोर्टला जायचं. चला. होय. आणि ही सगळीजण आंघोळ करत होती पहिला. मला लेट झालेला म्हणजे मी गाडी धुत होतो. हां आमची भक्तीला बघा पहिला. भक्ती आमच्या आवडून तयार आहे. आणि मला लेट झाला म्हणजे ही सगळी आंघोळ करतात. मी मस्तपैकी गाडी धुत होतो. इथं गाडी पार्किंग गेल्या. हे मागं सिंधुदुर्ग फोर्टला जायला जेटी आहे इथनं. आणि आम्ही सगळेजण इथं थांबले. काय झालं रे? काय झालं? गड बघापर्यंत कसं होतं बघायचं. हे पहिला हे करायचं चल फोर्ट बघून येऊया मग ठरवायचं. चला जाऊया. चल 500 रुपये तर दोन ऑप्शन आहेत. तुला तिकडून बोट घेऊ शकते बुकिंग करून गेला. कुठनं? इथून बघा थांबा पहिला आम्ही किल्ला बघून येतो. हॅलो हॅलो. तर सिंधुदुर्ग फोर्ट इथं पलीकडे आहे. हॅलो. आणि इथनं बोट मधनं जायचं आहे. काय सौर्या पैसे वाचवायला असे रे. 900 रुपयात पॅकेज करा. पूर्ण आहे ना ऑल पॅकेज 900. साप आहे साप. खोटा खोटा. हा इकडे इकडे काम आहे. इकडे काय करणार आहे? हे तयार राहा तयार. ए इकडे किती इथे काम आहे? साप होता साप. खोटा खोटा. नाही सुट्टे नाहीत का की? हे यार चला की जायचं. हे तिकीट आहे फोर्टला जायचं. तिथं तिकीट काउंटर आहे. ही लाईन आम्ही आता लाईनीत उभारली आणि ही बोट घेऊन आम्हाला जाणार आहे. आणि बोटमधनं आता आम्ही जाणार आहे. आणि बोट अजून ही भरायचं आहे. एक बोट भरली की मग तिने आम्हाला ह्याच्यामध्ये बसणार. आता आम्ही लाईनमध्ये आहे. आणि फोर्टवर जायला किती मिनिट लागतात? फोर्ट जायला 15 मिनिट. 15 मिनिट. आणि फोर्ट फिरायला 1 तास. फोर्ट फिरायला 1 तास आणि फोर्टवर जायला 15. बोट बरोबर फुलं भरल्या आणि आम्ही बरोबर एकदम फ्रंटला बसले. बरोबर आम्ही फ्रंटला बसले. सॉरी हां इकडे सिंधुदुर्ग फोर्ट आहे. आणि आता आम्ही बोटीतनं बाहेर पडले. सगळेजण बोटीत बसले. सोनं घे इकडं.
ते घेतलं का चल आता इथं आम्ही वडापाव खातोय. सगळा एकटी खाणार आहे हा वडापाव. आणि ह्याचं काय चाललंय काय ह्याला माहीत. माझा मोबाईल आणि मी बसले. भूषण सकाळी वाळूत खेळलाय आणि त्याचा मोबाईल बंद पडलाय. पासवर्ड काय? 7 भूषणचा मोबाईल आली बरं. रेंज आली फक्त 4G. आणि अशा तऱ्हेने रेंज आलेली आहे. आणि सौरभ ठीक आहे काल असं का चालू केलेलं आहे काय आता वडापाव. किल्ला बघून झाला काय? जेवायला बाहेर जायचं. बबू काय खाणार? काय खाणार तू बबू? चिकन चपाती भेळ आणि चिकन लॉलीपॉप. भेळ आणि चिकन लॉलीपॉप. वडापाव. अरे रात्रीच पाहिजे आता नको. मग आता काय पाहिजे दुसरं? काहीच नको. अरे असं कसं काय काहीच नको? झालं आपला आमचा पोट बघून झालाय आणि आम्ही आता बाहेर पडलोय. जास्त ऊन असल्यामुळे आम्ही जास्त काय बघत बसलो नाही. एवढी गर्दी होती त्या किल्ल्यावर, सिंधुदुर्ग किल्ल्यावर, की तिथं व्लॉग करायला मिळालंच नाही. म्हणजे एवढं पब्लिक होतं तिथं की ना त्यांना बघायला काय मिळालं ना आम्हाला काय बघायला मिळालं. म्हणून आम्ही जेवढं आम्हाला जमते तेवढं आम्ही बघितलो आणि तिथं डायरेक्ट बाहेर होतो. जास्त काय मला एवढं शूट करायला भेटलं नाही. आता किती वाजलं तरी? किती वाजलं? पावणे एक वाजलाय. आणि आता सगळ्यात पहिला आम्ही जेवणार आहे कारण श्रवणकला भूक लागल्या. त्यामुळं आम्ही सगळ्यात पहिला चालले जेवायला. गाडी पण लई तापली असणार आहे कारण मागापासून गाडी उन्हात उभ्या आहे. इथं काय सावली नाही आहे काही नाही आहे. तर मी जातो पहिला इथनं बाहेर पडतो हॉटेलमध्ये आणि काय जेवायला भेटते ते पहिलं बघणार आहे. आज काय मंगळवार नाही आहे. काल मंगळवार तर मी व्हेज खाल्लेलो पण आज मी खाणार आहे चिकन. तर जाता जाता आम्ही इथे थांबले. जय गणेश गणपती मंदिर आहे इथं मालवणमध्ये. तिथनं बीचवरनं आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर एवढं ऊन होतं आणि उन्हात पण गाडी होती त्यामुळे लयच गरम होतं. जाता जाता एक गणपती मंदिर दिसले. इथं आम्ही गणपतीला येऊन पायातून पडले आणि जरा सावली आहे त्यामुळे इथे बसले. कुणालाच उठायची इच्छा नाही आहेत ना. भूषण बसला आहे. सगळी कंटाळल्यात. जेव्हा मी सिंधुदुर्ग फोर्टवर गेलो एवढं ऊन होतं सगळ्यांना पास झाले त्यामुळे सगळी त्याला निवांत बसले.
इथं का बसलायस तू इथं का बसलायस इशू तर वेगवेगळे. तर इथे उकडीचे मोदक चांगले मिळतात त्यामुळं छान आहे, खूप टेस्टी, मस्त मस्त टेस्ट भारी, मस्त ट्राय. मला एक दे. आणि चांगला आहे. ते बघला मी प्रसाद घेतला मोदक, मग आपण घेतलाय परसाद देतात नाही परसाद. थोडं किती खायला रे आल्यापासून खायला रे सौरभ. सौरभ हा पूर्ण मोदक व्हेजिटेरियन झालेला आहे. आणि हे आणि हा बघा एक छान आहे का दिलो. हे चांगलं एकदम एकदम चांगलं. चल तुझी मीटिंग आहे ना, चल की बस की लवकर जाऊया. तिची मीटिंग आहे, ही बघा मोदक खात बसले. वर्क फ्रॉम बीच सिंधुदुर्ग. इथं आम्हाला एका ठिकाणी रेंज मिळाल्या. होय होय माझा आहे. आठव तिला रे हॉटस्पॉट पाहिलंय. इथं आम्हाला एका ठिकाणी रेंज मिळाल्या आणि हिचा कॉल चालू आहे. ती गाडीमध्ये कॉल घेत बसल्या आणि आम्ही सगळीकडे टाइमपास करायला. चल रे जाऊया चल. आमची हिचा कॉल होती की जरा गाडी चढून बसा. A few moments later. आत्ता आम्ही येऊन पोचले देवबागमध्ये. अजून आम्ही जेवलेलं नाही आहे आणि आमचं प्लॅनिंग आहे देवबागमध्ये जेवायचं. आम्ही लावले आत्ता वालावलकर बीच रिसॉर्टचा मॅप लावले. बघू आम्हाला दिसते काय. अंकिता तर काय नाही आहे घरी, आम्हाला माहीत आहे कारण आम्ही तिचा ब्लॉग बघितलेला. ते मुंबईमध्ये आहे. पण जाता आता बघू त्यांचं घर तर बघून जायचं आणि त्यांच्यात जर रूम असली तर आम्ही त्यांच्यातच राहणार आहे. बघू जर काय पॉसिबल असलं तर आम्ही त्यांच्यात राहणार, नाहीतर मग आम्ही इथंच देवबागमध्ये आजचा दिवस स्टे करणार आहे. सौरभ राहायचं ना आज? हे राहायचं नाही मेजॉरिटी विन्स. आम्ही इथं राहणार आहे आज. सगळ्यात पहिला आम्ही जेवणार आहे आणि जेवायच्या आधी जेवायच्या आधी आता आम्ही येऊन पोहोचले बरोबर अंकिता वालावलकर त्यांच्या घराच्या बाहेर आले. इथनं आत त्यांच्या घराची एंट्री आहे आणि हे त्यांच्या घराच्या बाहेरचा बोर्ड आहे. हे जाऊया ना चला. निलेश चालला आता तिकडे. फुलं काय म्हणजे आता काय असेल. हे दिदे चल की मागणी हे काय लिहिलं. हे जरा दिस वॉज आम्ही लिमिट बजेट ठेवले 4 रूम आहे स्वतंत्र ग्रुपसाठी घर आहे पाठीमागे. एवढ्या लोकांचं जेवणार आवडत नाही आम्हाला. म्हणजे रूम काढायला जागा बाहेर भरपूर आहे. 50 रूम येतील एवढी जागा आहे. आम्ही आलो होतो अंकिताचे रिसॉर्ट आहे म्हणून इथं आलो होतो. आम्ही त्याला फॉलो करतो ना युट्यूबवर. आधी फोन करायचा असतो पहिले. हो ना आधी बुक आम्ही काल केलेलं ना तुम्हाला. केलेलं आम्ही. तुम्ही बोलले ना की रूम बुक आहे. मग आम्ही काल तारखेलाच थांबलो. मग म्हणलं आज जाऊन बघून तर येऊया म्हणलं तुमचा एरिया कसा आहे. कारण आम्ही दरवेळी युट्यूब मध्येच बघतोय ना सगळं ब्लॉग पेन फॉलो करतोय आम्ही अंकिताला. त्यामुळे मग आता आलेलो असंच बघायला. आज त्यांनी मुंबईमध्ये आहेत ना. होय ना. बघा ना इकडे.
हे त्यांचं घर आहे. इथं त्यांनी व्लॉग करतात. आणि टायमिंगला माझा गोप्रो स्विच ऑफ झाला आहे आणि मी भूषणच्या मोबाईलनं व्लॉग करायला आहे. हे अंकिता त्यांचा रिसॉर्ट आहे. हे त्यांचे घर आहे. आणि आत्ताच आम्ही त्यांच्या पप्पांशी पण बोलत बसलेलो. तर आमचं बोलणं चालू होतं त्यांच्याशी. आणि आम्ही बिग बॉसबद्दलच बोलत होतो. आम्ही सांगत होतो आम्ही किती वोट केलं, आम्ही पण किती ट्राय केला अंकितासाठी. त्यांनी पण थोडं बोलत होते आमच्यासोबत. मग झालं, मग त्यांना थोडं काम होतं म्हणून त्यांनी आत गेल्या आणि आम्ही त्यांच्या रिसॉर्टवर इथं आता फिरायले. हे त्यांचं रिसॉर्ट आहे पूर्ण. आणि इथून मागं त्यांचा सुनामी आयलँड आहे. हा ये की मग तू पण ये. कोण तू? ही माझी लहान बहीण आहे. ही माझी मोठी बहीण आहे. ही माझी सख्खी बहीण आहे. आणि हो माझा लहान भाऊ आहे. आणि सौरभ जो आहे, तुम्ही ह्या व्लॉगमध्ये बघितला, सौरभ जो आहे तो माझा आत्तीचा मुलगा आहे. आम्ही 5 जण ट्रिपला आलेलो. आणि खरं तर यांना फोन केलेला, तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला असाल. आम्ही यांना फोन केलेला की आम्ही इथं राहायला येणार आहे. पण यांच्या रूम 9 तारीखपर्यंत बुक होत्या. त्यामुळं इथं आम्हाला राहायला भेटलं नाही म्हणून आम्ही काल तारकर्लीत राहिलेलो. पण आज आम्ही देवबागमध्ये राहणार आहे, इथंच राहणार आहे. आणि ही अंकिता त्यांचं पूर्ण बॅकसाईड आहे. ही वालावलकर बीच रिसॉर्टची बॅक साईड आहे. तिथं बोट आहे. अरे किती छान आहे. हे वाटते ते आइसलँड काय असते की ते त्याच्या पलीकडे आहे. आणि ते सुनामी आयलँड आहे. चिकन मालवणी जागा काल आता आम्ही जस्ट जाऊन आलो वालावलकर बीच रिसॉर्टला. आणि इथं जेवायला तिथं फॅमिली रेस्टॉरंट. आणि आमचं चाललंय जेवायला काय घ्यायचं. सुरमई कसं? सुरमई प्लेट, एका प्लेटला किती पीस येतात? मोठा किती रुपये? 400 रुपये. नाही फक्त पीस. हे बाबा चिकन थाळी घ्या आणि विषय कट करा. मला भूक लागली आहे. तुला एवढं काय मसाला आलाय का की गप चिकन थाळी? हे चिगू तुला काय पाहिजे? नाही दोघांना लॉलीपॉप चिकन आणि भेळ. लॉलीपॉप चिकन आणि भेळ. लॉलीपॉप चिकन आणि भेळ ना. त्यानं विचार लॉलीपॉप आहे का विचार. त्यानं विचार लॉलीपॉप आहे का. किती घालणार नको ही बी हात घालणार. मी नाव मग बांगडा घेऊया की. नाही दिदी दे त्याला. आज राहणार असेल तर. हा तू राहणार असेल तुला काय म्हणशील ते. मी उपाशी राहतो. याला एक व्हेज ताट आणि एकच भाजी घाला त्याच्यात. काय करू फोन आला. सरजा एक दिवस काढ रूम. एक दिवस काय ना गे रे सौराचं गप बस रे. सकाळी जायचं ना. हे भूषण सकाळी जायचं. बबू कधी जाऊया गोव्यातनं? आपण गोव्यातनं कधी जायचं? हा इथंच राहूया. मग राहायचं ना. सौरभ राहायचं ना. सौरभ आपण चालले राहायचं काय, त्यामुळे राहायला लागते. सारखं तुला आता इथनं पुढे तुला वर्षात ना केव्हा घेणार नाही आम्ही. काय सांगू तुला. म्हणून सांगले आजच्या दिवस राहा. नंतर असं व्हायला नको येणे आता मला परत बोलवणार. हां फोन लाव आणि सांग राहिले म्हणून सांग. आता हां करेक्ट. तर आता आली चिकन दॅट. काल रात्री पण मी व्हेज जेवलेलो मालवणमध्ये येऊन. मी आणि भक्ती दोघं व्हेज जेवलेलो. त्यामुळे आमच्या दोघांना स्टार्ट होते चिकन दॅट. आम्ही खायला होतं डायरेक्ट चिकन. तर हे सिताई रेस्टॉरंट आहे जिथं आम्ही आता जेवलो. आणि ही ते हॉटेलची बॅक साईड आहे. आणि बरोबर बॅक साईडलाच याच्या समुद्र आहे. आणि इथं फिश ऑक्शन पण आहे. भूषण बघून आलाय. श्रवणक चल बा ये इकडे.
आणि ह्यांचं डिस्कशन चालू आहे. आमच्या चौघांची इच्छा आहे, राहायची इच्छा आहे. भक्ती, माझी आणि दीदीची आणि सौरभ एकटाच नाटक करायला आहे. ए श्रवणक, हा समुद्र आहे तो बॅक साईडला आणि इथं समोरच तिथं फिशचं ऑप्शन चालू आहे. तिथं चल, तिथं फिशचं ऑप्शन चालू आहे. तर आता आम्ही तिथं चाललोय बघायला. तुला पाहिजे का सोडणार? धर की पकडिये. ए नको धर, नुसता पकडिये धर, नुसता पकड पकड. अरे पकड. 1 hour later. तर आता मी इथं थांबले चहा प्यायला आणि आमचं असं ठरलंय की रिटर्न जायचं जयसिंगपूरला, कारण सौरभला उद्या काम आहे आणि आम्हाला पण जायचं आहे. त्यामुळं आता मी इथे एका ठिकाणी चहा प्यायला थांबले आणि डायरेक्ट चाललोय घरला. काय म्हणजे चहा आणि जरा झोप यायला, त्यामुळे मी आता जरा साईडला बसणार आहे. गाडी ह्या दोघांच्यातलं, सौरभ किंवा भूषण दोघांच्यातलं एकटा चालवणार आहे. आता इथं आम्ही किती वाजल्यात, 6 वाजल्यात आम्ही बाहेर पडले आणि जयसिंगपुरात पोचायला आम्हाला दाखवले 12, म्हणजे 12 वाजता करेक्ट आम्ही पोचणार आहे. तर बघू आता किती वाजेपर्यंत पोचते आणि मध्ये किती स्टॉप होतात. तर आता डायरेक्ट मी बघू, जिथं आम्ही स्टॉप दिली डायरेक्ट मी तिथंच आता चालू करतो ब्लॉग. जयसिंगपूरला जाऊया काय गोव्याला जाऊया? गोवा. आणि आता 2-3 दिवस आपण गोव्यातच होतो की बाळ ना? काय ए नको बास, गोवा तर जाऊया जयसिंगपूरला 2-3 दिवस. दीदी थांब की जरा, आपण 3 दिवस बाळ गोव्यातच होतो की. कुठला अजून पाहिजे? गोवा बास की. घरातली आठवण काढल्यात तुझी, आजोबा बाबा. जायला नको का? तुला जयसिंगपुरात झोपायचं काय? ते रूम घेतलेले रूम मध्ये, गोव्याच्या रूम मध्ये का? जयसिंगपुरात नको? हा नको बा, जाऊया आता घरला. हा आता यायचं पुढच्या महिन्यात यायचं गोव्याला. हा काय कुठं बाहेर थांबणार तू? गोव्याला? तुला गोवा आवडतं मग तू गोव्यात थांब ना. हा नको बा, मी नाही, मी चाललो जयसिंगपूरला. भूषण मामाला न्यायला घेऊन चाललाय. भूषण मामा म्हणला घरला जायचं, म्हणलं बास बास ना. कुठल्या रूम मध्ये? हे नको बास, त्याला घरला. मग सांग भूषण मामाला जे गोव्याला घाल गाडी म्हणून. गोव्याचा रोड आहे, गोव्यात नाही जयसिंगपूरचा रोड लावलाय तिथे. जयसिंगपूरला घेऊन जायला सांग त्याला लवकर, मग गोव्यात जायचं. मग सांग की तू त्याला, तुला कुठं जायचं, गोवा का जयसिंगपूर? मला जयसिंगपूर जायचं, तुला कुठं जायचं आहे? मग त्याला सांग की त्याला जयसिंगपूरला, ते जयसिंगपूरला घेऊन का चालला विचार. गोवा जयसिंगपूरला आलंय, गोवा जयसिंगपुरात आलाय म्हणा. बीच आलाय म्हणा जयसिंगपुरात. जाऊया जयसिंगपुरात, बीच आलाय, जाऊया काय? हे बाबा चल. हा हे आलाय, आत्ता आलाय, सकाळी आलाय ना रे, सकाळी आलाय म्हणा. आलाय रे बाळ. हा हे आलाय, जाऊया चल. मम्मीला सांग जयसिंगपूरला घेऊन चाललाय, गोव्याला जाऊया का? चल मम्मीला चल. तुला कुठं पाहिजे सांग सोना. तुला कुठं पाहिजे? गोव्याला जाऊया, गोव्याला जाऊया. मग गोव्याला ना? गोव्याला
मग तू आता झोपून टाक, तुला गोव्याला उठवतो. सौरभला सांग, हा काय? गोव्याला हा काय? मी तर गाडी झोपतो काय गोव्याला की मला उठू. हा गोवाला घेतो. काय म्हणलं गाडीत झोपतो, हा? मला गोवाला घेऊन. तू आता झोपा, तुला 10 वाजता उठतो गोवा येते. जयसिंगपूर आलाय गोवा. हा झोपा. गुड नाईट, बाय. कोल्हापुरात आणि सौरभ उतरलाय. सौरभचा स्टॉप आलाय आणि इथनं आम्ही चौघं जाणार आहे जयसिंगपूरला. सौरभ बाय. बाय बाय. तर आता आम्ही भेटू आणि परत कधीतरी नेक्स्ट ट्रिपला सौरभला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊ. तर इथनं ह्याला बाय करतो आणि मग आम्ही जयसिंगपूरला जातो. बाय 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 म्हणसेल. झोप आलाय. ए जो काय, चल बाय बाय. बाय बाय. बाय निकिता, बाय निकिता. शिवू बाय कर बाबूल. टेक केअर. बाय. टेक केअर सौरभ मामा म्हण. बाय निकिता म्हण. सौरभ मामा टेक केअर. चले शौनी निकिता म्हण. जाऊ काय. ओके बाय बाय. बाय बाय. घेतलास ते सगळं सामान, मोबाईल ते चल दादा बाय. घरला जा लवकर. आंखों से हटाया चश्मा, आंखें तो मिलाओ जी, दुनिया वाले जो भी बोले हमसे ना शर्माओ जी, अब फोन को उठाओ जी, वो डैडी को मिलाओ जी, उनके फ्यूचर सन इन लॉ की बात उनसे करवाओ जी। हेलो अंकल नमस्ते, चलो काम की बात पे आते हैं, अब आप ये पूछेंगे कि आप कितने पैसे कमाते हैं, बस जितना। तर काल रात्री आम्ही 11-11:30 वाजता येऊन पोचलो जयसिंगपूरमध्ये. माझा गोप्रो स्विच ऑफ झाला आणि रात्र झालेली, त्यामुळं मी जास्त ब्लॉग केलो नाही. तर आमची 2 दिवसाची ट्रिप होती. 2 पार्टमध्ये मी या ट्रिपला डिवाईड केलेलं, डे 1 आणि डे 2. तर काल डे 2चा एंड झाला आणि आम्ही घरी पोचलो. आणि हा जो छोटासा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग मी केलेला तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू गाईज.